चला मित्रांनो, आता आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सवर MCQ पाहूया. टेस्ट नंबर फर्स्ट. ही सुरुवातीची पहिली टेस्ट आहे आणि थोडा इंट्रोडक्शन पोर्शनवर आपण ही मांडलेली टेस्ट आहे. तर या टेस्टमध्ये काही आपण 10 क्वेश्चन पाहणार आहोत आणि या सिरीजमध्ये कंप्लीट आपण जेव्हा हे पूर्ण सिरीज कंप्लीट करू तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनविषयी जे बेसिक कन्सेप्ट आहे ते पूर्ण क्लिअर होऊन जातील. तर सुरुवातीचा पहिला क्वेश्चन्स तुमच्यासमोर येतोय. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेन बेन्झीन रिंग आर टर्म ॲज. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेनिंग बेन्झीन रिंग आर टर्म ॲज. ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये जेव्हा बेन्झीन रिंग असते तर तशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए आहे नॉन बेन्झिनॉइड, ऑप्शन बी आहे बेन्झिनॉइड, ऑप्शन सी आहे हेट्रोसायक्लिक आणि ऑप्शन डी आहे अँटी ॲरोमॅटिक. सर्वांना माहिती आहे की ज्यांच्यामध्ये बेन्झीन रिंग असते तर अशा ॲरोमॅटिक कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो? बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक म्हणत असतो. जसं एक एक्झाम्पल जर घेतलं आपण तर हे नॅफ्थॅलिनचं एक्झाम्पल आहे. तर नॅफ्थॅलिन हा 2 बेन्झीन रिंग फ्यूज होऊन तयार झालेला आहे. तसंच आपण जेवढेही कंपाऊंड 11th आणि 12th मध्ये शिकतो जवळपास ते सारे बेन्झिनॉइड ॲरोमॅटिकच शिकतो. जसं बेन्झिनवर OH असेल तर आपण याला फिनॉल म्हणतो. तर हे सारे कंपाऊंड्स ॲक्च्युअली काय आहेत? बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर राहणार आहे बी. हे या ॲज अ करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण. 2 नंबरचा क्वेश्चन्स तुमच्यासमोर येतोय. सिलेक्ट द करेक्ट इनकरेक्ट ऑप्शन. याच्यातलं इनकरेक्ट ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे? सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन ए आहे द ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन हॅज अ प्लेझंट ॲरोमा. त्या ब्रॅकेटमध्ये आपण स्मेल म्हणतो. बी आहे सम ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड आर रिंग शेप. बरेचसे कंपाऊंड्स हे रिंग शेप असतात. ऑप्शन सी आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन कॅन बी आयदर नॉन मोनो ऑर पॉलिसायक्लिक. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन हे आयदर मोनोसायक्लिक किंवा पॉलिसायक्लिक असतात. ऑप्शन डी आहे बेन्झीन इज द सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन. ॲरोमॅटिकमधला बेन्झीन हा सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन आहे. इनकरेक्ट विचारलेला आहे. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन हॅज अ प्लेझंट ॲरोमा. हे करेक्ट आहे कारण आपण जे ॲरोमॅटिक स्मेल आहे ॲरोमा याच्याहूनच ॲरोमॅटिक असा शब्द आणला आहे. दुसरं जे बी ऑप्शन आहे सम ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर रिंग शेप. काही ॲरोमॅटिक कंपाऊंड हे रिंग शेप असतात असं काहीच नाही. सर्वच ॲरोमॅटिक कंपाऊंड हे रिंग शेप असतात. त्याच्यामुळे हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मे बी मोनोसायक्लिक ऑर पॉलिसायक्लिक हे करेक्ट आहे. आणि बेन्झीन इज द सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन. बेन्झीन हा सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन आहे म्हणून याच्यातलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? बी हे याच्यातलं करेक्ट आन्सर आहे. ॲरिन्स अंडरगो टाईप ऑफ रिएक्शन्स. जेवढेही ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात जसं पॅरेंट कंपाऊंड आपण जर घेतला तर पॅरेंट कंपाऊंडमध्ये आपण बेन्झीन घेतला आणि या बेन्झीनवर 6 आयडेंटिकल हायड्रोजन असतात. तुम्हाला माहिती आहे की बेन्झीनवर जेव्हा आपण एखादी रिएक्शन्स करतो त्यामध्ये एक इलेक्ट्रोफाईल आणि एक न्यूक्लिओफाईल असतो. तर हा इलेक्ट्रोफाईल इथे चालला जाईल तर इथचा एक इलेक्ट्रोफाईल इथून निघून जाईल आणि म्हणून बेन्झीनवर इव्हन अनसॅच्युरेशन असून सुद्धा कोणती रिएक्शन मेन होते याच्यातनी? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असते आणि म्हणून या रिएक्शन्समध्ये ऑप्शनमधला आपण करेक्ट सिलेक्ट करू. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन किंवा न्यूक्लिओफिलिक ॲडिशन. तर यातलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हे मेन कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन कोणामध्ये होत असते? ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये होत असते. त्यानंतर विच स्टेटमेंट इज अबाउट बेन्झीन इज इनकरेक्ट. यापैकी बेन्झीनविषयी कोणतं स्टेटमेंट हे इनकरेक्ट आहे असं विचारलं गेलेलं आहे. तर सर्वांना माहिती आहे की बेन्झीनमध्ये 6 कार्बन ॲटम असतात आणि 6ही कार्बन ॲटम एका प्लेनमध्ये असते हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर प्रत्येक कार्बनवर एक पी अनहायब्रिडाइज ऑर्बिटल असते आणि या अनहायब्रिडाइज ऑर्बिटमध्ये एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. बरोबर आहे. त्यामुळं आपण जेव्हा एखाद्या बेन्झीनचं रिंग स्ट्रक्चर काढतो तर तेव्हा हे जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ज्यांना आपण पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणतो हे अबाव द रिंग सायक्लिक अबाव द रिंग अँड बिलो द रिंग एक सायक्लिक इलेक्ट्रॉन क्लाउड तयार करत असते. त्याच्यामुळे बेन्झीन कंपाऊंड हा एक वेगळाच कंपाऊंड आहे. ऑप्शन एमध्ये द C6 रिंग इज प्लेनर. C6 रिंग प्लेनर आहे. इनकरेक्ट विचारलेलं आहे. द रिॲक्टिव्हिटी ऑफ बेन्झीन रिफ्लेक्ट द प्रेझेन्स ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे कार्बन ॲटम्स आर sp2 हायब्रिडाइज अँड ऑप्शन डी आहे CC पाय बॉन्ड्स इन डिलोकलाइज. इज डिलोकलाइज. इथे बघा इथे पहिलंही ऑप्शन करेक्ट आहे.
प्रत्येक कार्बन ॲटम हा जो असतो हा sp2 हायब्रिडाइजमध्ये असतो, हाही करेक्ट आहे सी ऑप्शन. आणि पाय बॉन्ड जे असते ते डिलोकलाइज सिस्टीम तयार करतात, हेही करेक्ट आहे. फक्त याच्यातलं इनकरेक्ट कोणतं आहे? द रिॲक्टिव्हिटी ऑफ बेन्झिन रिफ्लेक्ट द प्रेझेन्स ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इवन त्याच्यात कार्बन कार्बन डबल बॉन्ड असून सुद्धा तो ॲडिशन रिॲक्शन नाही दाखवत, तो सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. आणि म्हणून याचं इनकरेक्ट ऑप्शन्स कोणतं दिलेलं आहे तुमचं? बी हे याचं इनकरेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पहा. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स आर ॲरोमॅटिक? यापैकी कोणता कंपाऊंड्स हा ॲरोमॅटिक आहे? तर एक ॲरोमॅटिक कंपाऊंड असण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे की ॲरोमॅटिक कंपाऊंड मस्ट बी सायक्लिक अँड प्लेनर. तो सायक्लिक बी असला पाहिजे आणि प्लेनरही असला पाहिजे. दुसरी गोष्ट की त्याच्यात कॉन्जुगेटेड सिस्टीम असली पाहिजे. कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड अल्टरनेट असले पाहिजे. त्यानंतर तिसरं, प्रत्येक ॲटम sp2 किंवा sp हायब्रिडाइज स्टेटमध्ये असला पाहिजे. आणि चौथं की त्यानं हकेल्स रूल फॉलो केला पाहिजे. हकेल्स रूल म्हणजेच कोणता? 4n+2 इज इक्वल टू पाय इलेक्ट्रॉन, हा वाला रूल. तर इथे बघा, ऑप्शन ए सायक्लिक नसल्यामुळे ॲरोमॅटिक नाहीच आहे. ऑप्शन बी बी सायक्लिक नसल्यामुळे ॲरोमॅटिक नाही. ऑप्शन सी बी सायक्लिक नसल्यामुळे ॲरोमॅटिक नाही. पण ऑप्शन डी सायक्लिक बी आहे आणि हे चारही सिच्युएशन तो फॉलो करतो. सायक्लिक आहे, प्लेनर आहे, कॉन्जुगेटेड आहे, प्रत्येक कार्बन ॲटम याच्यातला sp2 हायब्रिडाइज स्टेटमध्ये आहे आणि हकेल्स रूलसुद्धा तो फॉलो करतो. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं येणार आहे? डी हे याचं करेक्ट आन्सर राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पहा. विच ऑफ द फॉलोइंग केमिकल स्ट्रक्चर फॉलोज द हकेल्स रूल? यापैकी हकेल्स रूल कोणता स्ट्रक्चर फॉलो करते? तर हे चार स्ट्रक्चरपैकी 4n+2 इज इक्वल टू पाय इलेक्ट्रॉन हा हकेल्स रूल आहे. इथे बघा 4n+2 इज इक्वल टू काय येणार आहे? 4 इलेक्ट्रॉन, 2 पाय बॉन्ड असल्यामुळं. तर 4n इज इक्वल टू काय येईल? 2 आणि n इज इक्वल टू 2/4 म्हणजेच काय होईल? 1/2. त्याच्यामुळे हे हकेल्स रूल फॉलो करत नाही. दुसरा बघू आता. 4n+2 इज इक्वल टू 8. त्याच्यामुळे 4n इज इक्वल टू 6, n इज इक्वल टू 6/4 म्हणजेच काय येते? 3/2. त्याच्यामुळे हाही हकेल्स रूल फॉलो करत नाही. हाही कंपाऊंड हकेल्स रूल फॉलो करणार नाही. आता डीमध्ये पाहू आपण. 4n+2 इज इक्वल टू 6, 4n इज इक्वल टू 4 आणि n इज इक्वल टू 1. त्याच्यामुळं हा वाला कंपाऊंड जो आहे तो हकेल्स रूल फॉलो करतो आणि त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे? डी हे करेक्ट आन्सर राहील. त्याच्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन पहा. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स विच डू नॉट कंटेन बेन्झिन रिंग इज टर्म ॲज? ऑप्शन ए आहे नॉन बेन्झेनॉइड, ऑप्शन बी आहे बेन्झेनॉइड, ऑप्शन सी आहे हेट्रोसायक्लिक, ऑप्शन डी आहे अँटी ॲरोमॅटिक. तर ज्यांच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंग नसते, बेन्झिन रिंग नसते, अशा ॲरोमॅटिक कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो? नॉन बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ए. त्याच्यानंतर बेन्झिन वॉज डिस्कवर्ड बाय. बेन्झिनची डिस्कवरी सर्वात पहिले कोणी केलेली आहे? ऑप्शन ए आहे रामसे, ऑप्शन बी आहे डॉल्टन, ऑप्शन सी आहे फॅरेडे, ऑप्शन डी आहे प्रिस्ले. तर ऑप्शन सी मायकल फॅरेडे हे याचं करेक्ट आन्सर आहे. मायकल फॅरेडेनं बेन्झिनच्या रिंगची डिस्कवरी केली होती. त्याच्यानंतर द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन वॉज प्रपोज बाय. ऑप्शन ए आहे फॅरेडे, ऑप्शन बी आहे डेवी, ऑप्शन सी आहे किकुली आणि ऑप्शन डी आहे हुलर. तर ऑप्शन सी मायकल फॅरेडेनं स्ट्रक्चर प्रपोज केलं, बेन्झिन रिंगची डिस्कवरी केली होती आणि किकुलेनं स्ट्रक्चर प्रपोज केलं होतं. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर राहणार आहे सी. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन पहा. द बॉन्ड ऑर्डर ऑफ इंडिव्हिज्युअल कार्बन कार्बन बॉन्ड्स इन बेन्झिन इज. ऑप्शन ए आहे 1, ऑप्शन बी आहे 2, ऑप्शन सी आहे बिटवीन 1 and 2, ऑप्शन डी आहे 1 and 2 अल्टरनेटिव्हली. तर बेन्झिन रिंग जे असते तर याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्ही पाहिलेलं आहे ऑलरेडी वरतं. तर या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये असं लक्षात येते की प्रत्येक बॉन्ड लेंथ हे कशी आहे? आयडेंटिकल आहे. त्याच्यामुळे 139 पिकोमीटर याची बॉन्ड लेंथ येते आणि म्हणून सर्वच बॉन्ड लेंथ त्याच्या कशा येतात? आयडेंटिकल आहे. त्याच्यामुळं याचं करेक्ट आन्सर आहे बी. इट शोज द बॉन्ड लेंथ इन बिटवीन द सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड. थँक्यू.